गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय। आज द्वितीय स्कंदाच्या द्वितीय अध्यायामध्ये भगवंताच्या विराट देहाची कल्पना आपण काल पाहिली। म्हणून शुकदेव राजा परीक्षिताला सांगताय, आता भागवताचं स्वरूप काय आहे हे राजा परीक्षिताला समजावून सांगण्याचा प्रयत्न चालला आहे। शुकदेव म्हणाले, राजा, स्थूल भगवंताच्या स्वरूपाच्या धारणेनं माणसाला प्रसन्नता येते, पण ती काही काळ टिकते। स्थूल म्हणजे आपण देवळात आलो, तीर्थयात्रेला गेलो, चारीधाम पाहिले, तर ते धाम पाहिल्यानंतर, देवाचं दर्शन केल्यानंतर आपल्या मनामध्ये आनंद टिकतो, पण तो काही काळ टिकतो। आणि तो काही काळ टिकल्यामुळे परत आपल्या संसाराच्या गोष्टी उद्भवल्या की तो आनंद बाजूला चालला। मग याकरता काय करावं लागेल, तर भगवंताचं व्याप्त स्वरूप पाहायचं। जे आपण मंदिरात पाहिलं ते स्वरूप बाहेर जगामध्ये फिरताना, उठताना, बसताना, हे चांगलं चाललं आहे तरी त्याचीच मर्जी आहे, आणि वाईट चाललं आहे तरी त्याचीच मर्जी आहे। अशी आपली भावना बनत गेल्यानंतर आपल्याला सर्वत्र परमेश्वराचा भाव निर्माण होतो आणि आपल्या हातून चुकीचं काम नाही तर काही काही वेळा मनुष्य देवाचंही करतो आणि चुकीचे कामं करतही राहतो। स्थूल याच्यातून व्याप्त रूपात गेलं पाहिजे मनुष्य, की जे जे दिसे भूत ते ते माने जे भगवंत। आता बघ, मुमुक्ष जनांना वैराग्य होण्यासाठी फलाची निंदा केलेली आहे भागवतामध्ये, काही ग्रंथामध्ये, किंवा फल मागणारे लोक आधम आहेत, कमी याच्या दर्जाचे। का निंदा केली आहे, तर माणसाला फलाची अपेक्षा झाली की माणूस कोणतंही काम कशाही प्रकाराने करतो। आपण प्रामाणिकपणे काम करावं, त्याचं फळ परमेश्वराची इच्छा असेल तर मिळतं, नाही तर नाही मिळत। पण फलाची अपेक्षा ठेवून जो मनुष्य काम करतो त्यांची निंदा होते। म्हणून शब्दरूपी वेदाचं फल एवढ्याच करता सांगितलं आहे। वेदसुद्धा काय आहे, शब्द आहे। आता ओम हा सुद्धा शब्द आहे, पण आपण नुसताच ओम ओम करत बसले, त्या ओमाची धारणा करून आपली प्रवृत्ती बदलली पाहिजे। जोपर्यंत आपली संकुचित वृत्ती राहते तोपर्यंत आपल्याला व्याप्त परमेश्वराचं दर्शन होत नाही, आणि व्याप्त परमेश्वराचं दर्शन होत नाही तोपर्यंत चिंता, उद्वेग, ईर्ष्या, राग, द्वेष हे चालूच राहतं। म्हणून या चराचरामध्ये तो भरलेला आहे, आणि त्याचं काम आहे परमात्म्याचं उत्पत्ती, स्थिती आणि लय। जी गोष्ट उत्पन्न झाली आहे ती वाढणार आहे, आणि ती वाढली की एक दिवशी नाश पावणार। म्हणजे नाश पावणार आहे ना, त्याच्याविषयी स्नेह नाही ठेवायचा। मग तुम्ही या जगात कोणती गोष्ट अशी आहे की ती नाश पावणार नाही, सगळी नाश पावणार आहे। मग आपल्याला ज्या गोष्टीविषयी स्नेह असतो ती गोष्ट नाश पावली की दुःख होतं। आता समजा 100 वर्षाचे वडील आहे, आजारी आहे, गेल्यावर आपल्याला दुःख होतं का? नाही, बाबा हे सुटले। पण त्यांची सही राहिलेली होती ती सही झाली असती तर, सही झाली नाही म्हणून दुःख आहे। वडिलांनी पाहिलं होतं की मी मेल्यानंतर तुम्हाला काय करायचं करा, मी करणारच नाही सही।
म्हणजे दुःख काय झालं तर ती सई, बस कसं आहे. म्हणून ज्ञात लोक काय सांगतात, आपल्यासमोर प्रॉपर्टीची सगळी व्यवस्थित विल्हेवाट लावून द्यावी. पण आपण लबाड कसे झाले, पोरांचं वडिलांवर विश्वास का नाही, तर मुलीला समोर देता आणखी चोरून देतात. त्यामुळे मुलांचे आई वडिलांवर विश्वास राहिलेला नाही आहे. खरं कारण हे आहे. का चोरून देता तुम्ही? मुलाचा सुनेल सांगायचं ते दिलाय, पण तुम्ही स्टेशनवर देता लाल नोट आणि तो नातू पाहतो आणि मग तो इकडच्या आजीला सांगतो की त्या आजोबाने लाल नोट दिली. म्हणजे लबाड तुम्ही आहात. आणि तिला सवय लावताय, कोणाला? मुलीला. भिकारी बनवताय दिवसेंदिवस. तिला स्वयं तयार नाही करत. तिला सांगा आहे त्याच्यात निभाव. हे जमत नाही आपल्याला. आणि मग इकडे आलं की आपल्या सुनेल म्हणतात तू आणला, म्हणजे डबल पाप करतो. आपल्याही सुनेल सांगायचं की वारंवार जायचं नाही, आणायचं नाही आणि आपणही द्यायचं नाही. पण आपला मागचा दरवाजा नेहमी उघडत असतो. कारण लबाडी तुम्हाला दुःख देते. काय देते? लबाडी दुःख देते. दुःख आपण निर्माण करून घेतो. घरामध्ये द्वेष, सगळ्यांसमोर व्यवहार गोष्टी सामान्यानं काहीच नाही होणार. म्हणून ते म्हणतात शब्दरूपी वेदाचे कर्माची फलं सांगितली आहे. स्वर्ग लोक आहे, पितृलोक आहे, चंद्रलोक आहे. वेदही म्हणतं की तुम्ही जसं कर्म कराल तसं हे होईल. म्हणून साधकाची बुद्धी स्वधर्माला फळ देणारी पाहिजे. आपण जर साधक बनत असू तर आपल्या बुद्धीने स्वधर्माचं फळ घ्यायचं. आपला जो धर्म आहे त्याचं घ्यायचं. म्हणून माईक कल्पित स्वर्गाधिक आहे. हे स्वर्ग वगैरे सुद्धा हे कल्पलेले आहे, ठरवलेले आहे. पण कसे आहे म्हणे, स्वप्नामध्ये आपण एक स्वप्न पाहतो की आपलं काम झालं, पण सकाळी उठून ते काम झालेलं असतं का? नाही. त्याप्रमाणे हे स्वर्गाधिक, पितृलोक वगैरे 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 जे सांगितलं आहे हे स्वप्नाप्रमाणे आहे. पहा, काल त्रिशंकू राजानं स्वर्गात जाण्याकरता यज्ञ केला, तर वशिष्ठ ऋषींच्या मुलांना काही बोलला, त्यांनी श्राप देऊन टाकला. स्वर्गात जायच्या आधी व्याधीग्रस्त झाला. सत्कर्म करा, पण स्वर्गाधिक फलाच्या अपेक्षा ठेवू नका. त्या अपेक्षेनं भंग होतो आणि अपेक्षेचा भंग झाला की मग माणसाला दुःख होतं. म्हणून माया कल्पित सर्व सगळं आहे. पुरुषाच्या परिभ्रमणाप्रमाणे पुरुष स्वप्नतुल्य राहतो, म्हणून यास्तव त्याला चिंता असते. राजा ऐक, आपण स्वप्नाप्रमाणे सुख पाहतो. आता बघ, वस्तूचा उपयोग कसा घ्यायचा. आता हे जे आहे ना आजचं ज्ञान, हे एकदम कडक संन्यासी जे आहे अशा लोकांकरता आहे. पृथ्वी असल्यावर अंथरूण कशाला पाहिजे असं सांगतात ते. हात असल्यावर उशी कशाला पाहिजे. हे कोणाला? ज्यांना सर्वस्व त्याग करायचा आहे त्यांच्याकरता प्रवचन आहे. राजाला सांगताय किंवा आता तुला मरण जवळ आलं आहे, मग झोपताना आता पलंग कशाला पाहिजे, गादी कशाला पाहिजे. मराठी आहे ना, मग हे जमीन आहे हे करून घे, खालचं वस्त्र, आकाश वरचं वस्त्र आणि उशी. कारण तू जर या वस्तूंचा संग्रह करशील तर माझी उशी कुठे आहे, माझं पांघराचं कुठे आहे, माझी गादी कुठे आहे, असं चालू राहील तुझं माझं माझं माझं. म्हणून हे दिगंबर जे मुनी आहे ना, ते कशा जेवायला बी ताट वापरत नाही. ते अशा लोकांनी उभं राहायचं असतं. तो एक घास टाकतो, टाकला तो तुझा आहे, तो एक घास टाकतो, दुसरा घास नाही घेत ते. म्हणजे 10-12 लोक उभे करावे लागतात देणारे. चल चल नाही, हे चांगलं झालं म्हणून पुन्हा घ्या. नाही नाही, अंगावर वस्त्र नसतं, तिथेच लोळतात, तिथेच उठतात. एकच दोष आहे की आंघोळ करत नाही.
बाकीचं सगळं चांगलं आहे. अमंगलम. दुर्गंध आहे. म्हणून ते म्हणतात विषय संपादन करण्याकरता माणसाला श्रेय मिळावं याकरता विशेष प्रयत्न करू नये. काम करीत राहावं पण कोणी चांगलं म्हणावं याच्याकरता प्रयत्न करतो. काम मात्र चांगलं करावं. नाही तर काही लोक काय करतात, केलं न केलं झाडणं सुद्धा एक इकडे एक तिकडे. बऱ्याच लोकांना रोजचे घर झाडतं पण झाडताच येत नाही, कानाकोपरा काढत. जसा घराचा कानाकोपरा साफ करतात तसा देहाचा सुद्धा केला कचरं कुठे दिसतं. म्हणून बुरा मत देखो, काही ऐकायचं नाही, बुरा मत सुनो आणि बुरा मत बोलो. याच्यानेच कचरा आत येतो आणि याच्यानेच कचरा बाहेर. 2-2दा ऑपरेशन झालं पण अजून काही चांगली वृत्ती आलीच नाही. तर वृत्ती इंद्रिय चांगले झाले आहे पण इंद्रियांचा वापर चांगला नाही. बरं, वापर करणं कोणाच्या ताब्यात आहे? आपल्याच ताब्यात आहे. मन बुद्धी बस. आपल्या इंद्रियांचा वापर करण्याकरता आता मग काही वेळा काही लोक सगळेच परेड करत बसतात. आम्ही बाकीचे ऐकत नाही, कारण त्याला जे उत्तर द्यायचं तेवढंच उत्तर द्यावं लागतं. माझं कोणतंच काम होत नाही, तू मन लावून काम करत नाही म्हणून होत नाही, हे उत्तर असतं. पण असं बोलता येतं का? मग राहू तिरपा आहे, शनी उभा आहे, तू मारुतीला दिवा लाव. म्हणजे मारुतीला दिवा लावल्याने बुद्धी चांगली होईल आणि काम चांगलं करशील. व्यवहार बुद्धी आणि परमार्थ बुद्धी यात फरक आहे, तफावत आहे. परमार्थ बुद्धीने व्यवहार करायला गेले तर अडचण उभी राहते. मग व्यवहार बुद्धी सत्याला धरून करायची आणि परमार्थ बुद्धीचा परमार्थ घ्यायचा. वा, मालकाने सांगितलं ते काम करून दिलं पण त्याच्यामध्ये भाऊ अशी गडबड दिसते, तुम्ही लक्ष घाला, एवढंच सांगा. तुम्ही घेऊ नका हे मालकाला सांगतो. तुला काय सांगितलं होतं? आणि म्हणजे मध्ये मध्ये घाल बोलतो. त्याने असं बोलल्यावर आपलं काय राहील? म्हणून मालकाला सुचवायचं काय व्यवहारामध्ये तेवढंच सांगायचं, दुसरं बोलायचं नाही. कारण ते जर आपण बोललो तर आपल्याचं काम निघून जातं. म्हणून काही लोकांना लवकर कामं सोडावे लागतं, कारण आपल्या बुद्धीचा जास्त उपयोग करतात. आपल्या बुद्धीचा उपयोग तेवढ्यापुरताच केला पाहिजे. म्हणून प्रयत्न कशाला करायचे? तू नकोच हे यश मिळवण्याकरता. आता पाणी प्यायला तुला चंबू पाहिजेच कशाला? गोंधळ नाही का? असे पाणी प्यायचे लोक करू. आणि तसं पाणी प्यायल्यावर पाण्यातलं कचरं दिसतं. तुम्ही अशी डायरेक्ट बाटली लावता, कचरं दिसत नाही. पूर्वी बाटली निषिद्ध होती पण आता सगळ्या ठिकाणी येऊन गेली. आता मुलांची बाटली सुटली. लहान मुलांना डॉक्टर सांगतात बाटलीने दूध पाजायचं नाही, वाईट आहे ते. पण इतक्या वर्ष बाटली चाललीत कधी? म्हणजे ते अज्ञान होतं, अज्ञान होतं ते जे रबर आहे त्या रबरचा दुष्परिणाम मुलांवर होतो. कारण गरम केल्यानंतर त्याचं कवर निघत जातं. हे आता जुन्या लोकांना माहिती होतं पण जुन्या लोकांचं कोणी ऐकायचंच नाही. चमच्याने दूध पाजायचं. चमच्याने पाजल्यावर आतली हवा बाहेर निघते, बाटली तोंडाला लागल्यावर हवा निघत नाही. म्हणून पोरांना गुचकेने दूध बाहेर यायचं, आता येत नाही. हे आपलं शास्त्र जे आहे ते ज्ञान विज्ञानात्मक आहे. पाणी बसूनच का प्यायचं? कारण ते सारखं जर गेलं तर त्या आतड्यातून फिरायला त्याला त्रास होतो. बसलं की त्रास. पण आपण तिथे उभा अभ्याम ऐकत नाही आपण. आता तर जेवण उभ्यानं सुरू झालं आहे. मग ते गाडीच्या समोर कशी लाईनीने गोल करून उभे राहून जातात. काल इथे
असं आहे ते. दिसतं ना ते अन्न आहे ते. असं उभ्यानं गेलेलं तर अपायकारक ठरेल. म्हणून रस्त्यामध्ये चिंध्या वगैरे पडलेले आहे, आपल्या नाही ना, मग कशाला दिसतंय आणि चिंध्याला काय करतील. लोकांच्या निर्वाह करता हे वृक्ष आहेत. हो, हे जे वृक्ष आहे हे लोकांच्या निर्वाह करता आहे. पण कलीनं याच्यावरही आक्रमण केलं आहे. पूर्वी अरण्यातले वृक्ष जे आहे त्याला विक्री नव्हती, ज्याला लागले त्याने खाऊन याचे पिऊन याचे मोकळे होऊन जायचे. रस्त्याच्या बाजूने झाडं असायचे, चिंचा, बोरं, आंबे हे रस्त्याच्या बाजूने असत, जो तो खात राहायचा. आणि पूर्वी लोक आपल्याला लागलं तेवढंच घ्यायचं, साडूकडे घ्यायचं न्यायला तयार नव्हते ते. आता हा साडूची वांगे घेऊन येतो, फुकट मिळाले तर प्रश्नच नाही बघ. तर पूर्वी लोकांची अशी आसक्ती नव्हती, कोणी आला घरी तर द्यायचे आणि कोणी असं घेत नव्हते पूर्वी. नाही रे, आपण वतनदार आहे, आपण चांगले आहे असं घ्यायचं नाही. आता तू घ्यायला झुंबळा जेवढं श्रीमंत बी उभा राहतो तिथं, आपला नथू. मला मागे 2-4 लोक तुम्ही हा नथू शब्द का वापरला, म्हटलं थू थू आहे तो. हे लक्षात आलं पाहिजे. विकारात्मक शब्द टाकून द्यायला लागतात. म्हणून ते म्हणतात फुलांमध्ये ज्याप्रमाणे पराग असतो, पण माशी पराग नेऊ शकते का? जो पराग नेणारा प्राणी आहे, पक्षी आहे, आपल्या हे जीव आहे, तो जीव. मग ते त्यांना कळतं आणि तेही दुसऱ्याकरता नेतात. म्हणून रत्नखचित सुवर्ण, किरीट, कुंडल, मुकुट हे भगवंताने परिधान केलेले आहेत. हे बाह्य गोष्टीपर्यंत ठीक आहे, पण अंतर गोष्ट परमात्मा निर्गुण निराकार आहे. राजा, ज्या परमात्म्यानं तुमच्या घरी किरीट, कुंडल, मुकुट घालून काम केलं, त्याने बलिराजाकडे ब्राह्मणाचा वेश धारण काम केलं. डोक्यावर काही होतं का? चिक्कन होतं बिलकुल. तोच परमात्मा, तोच परशुराम अवतारात क्षत्रियाचा गुण अंगी आणला आणि सगळ्या क्षत्रियांना पाणी पाजलं. तोच परमात्मा पुढे मौन बुद्ध झाला आणि मौनाने जगाला ज्ञान सांगितलं. आणि तोच आता पुढे कलंकी होणार आहे. हातामध्ये शस्त्र घेईल आणि प्रहार करत राहील. म्हणून आता पुढे देव कलंकी त्या संबल गावामध्ये होणार आहे. म्हणून लोकांनी संबलगाव पाहायला सुरुवात करून दिली. तिकडे गर्दी व्हायला लागली, लोक जायला लागले. किंवा इथे देव येणार आहे, इथे देव येणार नाही. आता केव्हा येणार आहे याचं काही टाईम टेबल दिलेलं नाही, पण येणार एवढी गोष्ट खरी आहे. म्हणून ते म्हणतात परिमित उंचीच्या पुरुषाचा धारण केल्यानंतर ज्याप्रमाणे परमात्म्याचं ते रूप आहे, त्याप्रमाणे आपण परमात्म्याला ओळखावं आणि आपल्यावर परमात्म्याने अनुग्रह करावा असं आपल्या मनामध्ये ध्यास हवा. ध्येय, ध्याता, ध्यान, त्रिपुटी. म्हणून ज्या ठिकाणी आपलं मन स्थिर होईल त्याप्रमाणे मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. जसा भगवद्गीतेचा 2य अध्यायानं स्थितप्रज्ञ, तसा भागवताचा 2य स्कंद स्थितप्रज्ञ आहे. म्हणून 2 नेत्र, 2 नासिकेचे छिद्र, 1 मुख, 7 प्राणांचा निरोध करून, म्हणजे प्राणायाम 7 वेळा करायचा आणि त्याला साठवायचा. टाळूमध्ये वायू न्यायचा, म्हणजे हा जो वायू आहे तो आपल्या टाळूत जातो. आणि त्या भ्रुकुटीच्या मध्यभागी जे ज्ञानचक्र आहे, ते ज्ञानचक्र त्या प्राणायामाने जागृत होत जातं. प्राणायामाने
आपलं ज्ञानचक्र जागृत होत जातं. आणि जसं जसं ज्ञानचक्र जागृत होतं तसतसं आपल्याला व्याप्त परमेश्वराचं दर्शन घडायला लागतं. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत सर्वात्मा आता विश्वात्मके देवे. म्हणजे या विश्वातल्या देवाने माझ्या यज्ञाने संतुष्ट व्हावं. आणि काय झालं पाहिजे तर दुरितांचे तिमिर जावं, जगातले वाईट गोष्टी कमी हो. म्हणून आपल्या सनातन धर्माच्या ज्या कल्पना आहे त्या विश्वव्यापक आहे, आपल्यापुरत्या नाही आहे. सर्वेभ्य सुखिनः सन्तु सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु. सगळे सुखी झाले पाहिजे, पाऊस भरपूर पडला पाहिजे, सुजलाम सुफलाम झालं पाहिजे. म्हणजे धन धान्य गाईच्या दूध कासा बिसा भरपूर भरल्या पाहिजे. म्हणजे ज्याच्या घरी दूध आहे त्याला इतकं दूध मिळालं पाहिजे की त्याने त्याच्या घरच्या नौकरांना घेऊन जा रे तुम्ही, घेऊन जा रे तुम्ही असं म्हटलं पाहिजे. पण कलियुगातले दूधवाले असे पक्के आहे की सगळं दूध डेअरीवर देऊन टाकतात, भांडं धुवून चहा पितात. इतके पक्के आहे ते. आणि आपण पाम तेलाचं दूध वापरतोय. जळगावातच पकडलं मुंडे साहेबांनी परवा. असं आहे ते. तो म्हणे आमचा दूधवाला चांगला, तुमचा दूधवाला त्याचंच म्हणलं, तो दूधवाल्याचंच पकडलं रो. कारण गॅरंटी नाही ना कोणाची, कारण प्रत्येकांना मोह झाला आहे. आणि त्याचं फळ मिळतं बरं. उभी माहीत पडून जाते. ऊन लागलं म्हणे तिला, गेली. केवढ्याला आणली होती? 3 लाखाला. किती दिवस वापरली? 6 महिने. हे होऊन जातं. सगळं दूध काढलं, बाटली धरली, मशीनी शेप टाकून दिली त्याच्यात. तसं होतच ते. सांडून जातं, ओतू चाललं जातं. कारण ती कर्माची जी अवस्था आहे तशी फळात. जसं एखादा माणूस देवाला दूध आणतो वाटीमध्ये थोडंसं आणि ते सांडून जातं. देवाला घ्यायचं नव्हतं ना म्हणून सांडून गेलं असं कुठून बोलतो. पातळ पदार्थ जो आहे तो सावधानतेनं ठेवावा लागेल ना. म्हणून माणूस जे कर्म करतो ते कर्म सावधानतेने करायचं आहे, एकाग्रतेने करायचं आहे. बरं, दुसरा कर्म करताना तिसरा गप्पा मारतो आणखी, का हो काय आणला म्हणजे आणखी पंचायत. हे स्वरूप होतं. म्हणून देह त्यागण्याकरता मनच कारण आहे. इंद्रियांचा त्याग करता येत नाही. इंद्रियांना संयम द्यावा लागतो. राजा, तुझ्याजवळ जर संयम असता तर ऋषीच्या गळ्यात तू मृत साप टाकला असता का? नाही. एवढा राजा असून सुद्धा तुला मी आल्यावर माझा सत्कार झाला नाही, मला पाणी द्या कोणी म्हटलं नाही, यामुळे तुला क्रोध आला. म्हणून राजे लोकांनी स्वतः जाऊ नये, कोणीतरी पुढे त्यांचा माणूस जावा आणि त्याने व्यवस्था करावी. मोठ्या लोकांना क्रोध येतो की मी आल्यावर सुद्धा कोणी पाहत नाही माझ्याकडे. मोठे लोक कसं आहे, घरात माणूस आला आणि कोणी कधी समोर नाही आलं, काय झोपले का रे सगळे, काही आहे का नाही, दरवाजे उघडे. म्हणून सावधान राहिलं पाहिजे. बाईला झोपायचं असेल तर मुलीला सांगायचं तू वाचत बैस, तुझे वडील दिला होता. मुलीची नसेल तर मुलाला सांगितलं म्हणजे बैस. आणि आवाज आला की मला पटकन उठव. इतकी आई सावध पाहिजे. पण आई मोबाईलच खेळत बसते, ते जिन्यामध्ये कोणीच दिसत नाही. सावधान राहा. कर्मणूक करू नये असं नाही आहे, पण कर्मणुकीची वेळ ठरलेली असते. आपल्या कर्तेपणा कमी झाला पाहिजे. म्हणजे आपलं काम जे महत्त्वाचं आहे ते कमी झालं पाहिजे. आता काही लोक फोन करताना उचललाच नाही. आता फोन का 24 तास उचलेल, माणसाला काही कामं नसतं का? तुला घाई आहे तुझ्या कामाची म्हणून दुसऱ्याला काय
कोणी वाचत असतं, कोणी पोळ्या करत असतं, कोणी भाजी करत असतं. कसे काय पटकन उचलते? तर टिरटिर वाजायचा मोठा फोन तेव्हा कळायचं, हे बारीक आवाज कळत नाही. जास्ती झालं तुम्हाला, फोन बी उचलता नाही असं बोलतो आपलं नथू. अरे सकाळची वेळ आहे, जो तो कामात आहे, तुला काम आहे तर पुन्हा कर, असं बोलून नाही चालत. म्हणून त्यावेळेस राजा ऐश्वर्य संपन्न जनांना स्मुक्ष देहाचं ज्ञान कळणं मोठं कठीण आहे. कारण स्मुक्ष देह हा वायुमय आहे. कसा आहे? वायूसारखा. आणि त्यामुळे एक कालापर्यंत ज्ञाननिष्ठ लोक, ऋषी लोक आनंदामध्ये रमतात. आणि म्हणून ते 7 अरण्य आहे, त्या 7 अरण्यापैकी कोणत्याही अरण्याचा आश्रय घेतात. सप्तारण्य आहे, 7 अरण्य. आणि त्या 7 अरण्यामध्ये आपल्या एकटं राहून शिष्यालाही बरोबर घेत नाही. कारण एकाचा 2 आला की फरक पडतो. मग माणूस म्हणतो आंड्रे हे वैयक्तिक काम कमी होतं. आणि म्हणून तुकोबार आहे, डोंगरावर चालले जायचं, एकांतीची सुख देही माझं देवा. त्या एकांतामध्ये डोंगरावरच जावं लागलं ना, घरात राहून नाही जमलं ते. एकांत. म्हणून त्या वेळात सत्य लोकात शोक जरा मृत्यू पीडा खिन्नता दोष राहत नाही. जेव्हा आपल्याजवळ सत्यता येते तेव्हा आपलं शरीर सत्यलोक होतं. आणि सत्यलोक झालं की आपल्याला शोक उरत नाही, जरा उरत नाही, पीडा उरत नाही आणि खिन्नता येत नाही. नाहीतर प्राण्यांना जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंध नाही. लगेच सूज आल्यावर घाबरून जातो आपण, चाललं का संपलं का लगेच. ते केव्हा तरी एकदा संपणार आहे. बरं सूचना आली तरी काय करू शकतो आपण? मी तुम्हाला सांगितलं ना, 1948 साली आपल्या मारुती बघा, कोणता ते हॉल होता, आता तिथे शॉपिंग बांधलं, त्याच्यामुळे मारुती आहे. त्याच्यासमोर एक पनवेलवाल्याचं औषधाचं दुकान होतं. त्या दूधपापेश्वर, त्याला एका ज्योतिषानं लिहून दिलं होतं, तुम्हाला 11 तारीख सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत घातक आहे. ते बसले. मुलं म्हणे बाबा तुम्ही आज कुठे जाणार नाही तर आम्ही 12 ते 3 सिनेमाला जाऊ का? म्हणे जा, मी घरीच आहे, दुकान बंद म्हणे आज. मुलगा सून सिनेमाला गेले. हे यांनी 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजले. आता मराठी वेळ आलीच. तर मळमळ व्हायला लागलं. घरचं दुकान होतं. पूर्वी मधाच्या बाटल्या अशा टांगून ठेवायचे लोक वरती, मुंग्या लागू नये म्हणून. टेबलावर चढले आणि मधाची बाटली काढायला गेले तर ती तुटल्यावर खाली पडले. डोक्याला दरवाजा लागला, रक्त झालं. 6 वाजेपर्यंत प्राण चालला गेला. पोरं आले, खून. आता दरवाजा आतून बंद आहे, खून कसा काय झाला? दरवाजा आतून बंद आहे, खून कसा झाला? पोलीस स्टेशनला गेले, जवळच होतं शहर पोलीस स्टेशन. उघडलं दरवाजा. पोलीस लोक आजूबाजूला पाहतात. पाहिलं टेबलावर चिठ्ठी होती, ज्योतिषाला लिहिलं. त्यांनी त्याचं नाव बी लिहिलेलं होतं. आधी ज्योतिषाकडे गेले. चलो, तुम्ही हे का लिहून दिलं? म्हणजे जेलमध्ये बसायचं नशीब कोणाचं होतं? ज्योतिषाचं. आणि यांचं जायचं होतं वरती. लक्षात. म्हणून ज्योतिषी समोरच ज्योतिषी आहे. तर काय लिहून द्यायचं आणि काय लिहून न द्यायचं हे लक्षात आलं पाहिजे. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. जेव्हा कळालं त्यांना, पण मृत्यू झालाच. म्हणून राजास मृत्यू आला, बहुलक्ष कबूल केला, परी मृत्यू न सोडवे कोणाला. मृत्यून म्हणे संत, मृत्यून म्हणे महंत, मृत्यून म्हणे पंत.
ब्रह्मलोकात जीवास 3 प्रकारची गती प्राप्त होते. जेव्हा मनुष्य ब्रह्मलोकाला जातो, म्हणून हे संत महात्मे गेले ना की त्यानं मरण पावलं, निधन पावलं असं नाही, ब्रह्मनिर्वाण झालं. मग ब्रह्म निर्वाण झाल्यावर सुद्धा 3 प्रकारची गती प्राप्त होते. पुष्कळ पुण्याच्या योगानं ब्रह्मलोकात जातात, पण पुण्याच्या दुसऱ्या कल्पामध्ये मोठे अधिकारी होतात. हिरण्यगर्भाच्या उपासनेनं लोक सत्यात जातात. हिरण्यगर्भ म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे नारायण. नारायणाच्या उपासनेने मनुष्य सूर्यलोकात जातो. आपलं सुद्धा आपले वडील जे आहे ते पितृलोकात आहे, आपले आजोबा जे आहे ते चंद्रलोकात आहे आणि पणजोबा सूर्यलोकात आहे. मग आपले वडील गेल्यावर आपण गेलो की आपले वडील चंद्रलोकात जातात आणि मग तिसऱ्या पिढीमध्ये ते सूर्यलोकात जातात. म्हणजे आपल्याला 3 टप्प्याने सूर्यलोकात जाता येतं. हे ब्रह्मज्ञानी लोक जे आहे ते एकाच टप्प्यात ब्रह्म मुक्त एकाच याच्यात होतात. म्हणून त्यावेळेस हिरण्यगर्भाच्या उपासनेच्या बलानं सत्यलोकाला जातात. ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतात. ब्रह्मदेव सुद्धा जगाच्या सृष्टीचं काम झालं की त्यालाही देह टाकावा लागतो आणि पुन्हा ब्रह्मत्व धारण करावं लागतं. जसं तुटलेलं जानवं तुटलं की परत नवं घालावं लागतं आधी, मग तुटलेलं काढावं लागतं. जानवत कधी गळ्यात नसलं तर परत मोंडे करावे लागते. म्हणजे जानवं असून मग तुटलेलं काढायचं आहे. असं आहे. आता कोणाला कळत नाही, बनियानबरोबर निघून जातं असं आहे ते. म्हणून ब्रह्मलोकी असणारे भगवत भक्त स्मुक्ष शरीरानं या पृथ्वीवर आवरणाला मिळतात. आता जे भगवत भक्त आहे ते ब्रह्मलोकीला जातात. ज्याप्रमाणे ब्रह्मज्ञानी जातात त्याप्रमाणे भगवत भक्त जातात. पण भगवत भक्तांना एक त्रास असा आहे, तिथे गेल्यावर देव म्हणतो खाली जाऊन प्रचार करा, कारण सगळ्याच जीवांचा नाश व्हायला तमोगुणात्मक सृष्टी आहे, रजोगुणात्मक पण आहे आणि सत्वगुणात्मक आहे. रजोगुणातली सत्वगुणात आणण्याचा प्रयत्न संत करतात. आता कसं करतात बघा, अरे तुला देवान चांगलं दिलंय, काही लोकांना जीव घालत जा, पंगत देत जा. काय केलं त्याला? सत्वगुणात टाकलं. पण शिरेचीच दे असं नाही करायचं. त्याची इच्छा असेल तर तो आंब्याच्या रसाची देव का कशाची देव, त्याची इच्छा आहे. आपल्याकडे ऋतुमानाप्रमाणे अन्नदान होतं, जसा ऋतू असेल तसं. आता एखाद्या माणसाला श्रीखंड द्यायचं असेल तर उन्हाळ्यात द्यायला हरकत नाही, पण त्याने कधी हिवाळ्यात दिलं तर लोक आजारी पडतील ना. आता बेमोसम काही खाता लोक, म्हणून त्रास होतो. यथा ऋतुकालो भवानीच, ऋतुकालाप्रमाणे दिलं पाहिजे. या दिवसामध्ये पातळ पदार्थ, पेय, रसभरीत हे जर गेले. आता परवा मुंबईला टरबूज खाऊन 12 लोक मेले. आता बा तो प्रचार झाला आहे, आता टरबुजाला हात लावायला लोक विचार करतात काय प्रक्रिया झाली त्याच्यावर. डॉक्टरने सांगितलं यांच्या टरबुजात काहीतरी त्याला गोड करण्याकरता इंजेक्शन देत आहे. तुम्ही मुंबईला चालले आता असं ते, हे लक्षात ठेवा. म्हणजे फळ मोठं दिसतंय, चांगलं दिसतंय, पण अपायकारक आहे. एवढा आंबा झाला का एकच चालू आहे प्रचार त्याचा. म्हणून ब्रह्मांडाला भेद करून जाणारे वैष्णव हे सुद्धा तसेच आहे. म्हणून भोग भोगीत किती दिवस राहणार राजा? तुला आता दुःख झालेलं आहे की मला मरण आलं. अरे पण मरण हे शरीराला येणारच ना. पण त्याची भ्रांत कशी काढताय? मरण हे शरीराला येणार, मरण आल्याशिवाय जग चालत नाही. म्हणून तू मरणाला नको घाबरू, आता मरण दुरुस्त करून घे.
तुला श्राप झालाय. 7व्या दिवशी तक्षक चावणार. मग तक्षक का चावणार? तर तू चांगल्या माणसाच्या गळ्यात मृत सर्प टाकला म्हणून. तूच तुझं कर्म केलेलं आहे. आपण म्हणतो ना, त्या दिवशी मला रात्री दही खायची काय इच्छा झाली, का 2 दिवस माझा इच्छा कावडं झाली. रात्री दही खाऊ नये हे खरं आहे, खबर ऐकलं नाही, पण आपण ऐकतो का? एवढं काय होतं, एवढं काय होतं? बरं किती झालं तर म्हणे 88. तरी आवरत नाही. नाही म्हणे मुलगी आली, बाबा खास. मुलगी आपल्यापेक्षा मोठी आहे का? हे बेटे बस. पण आपली जीभ ऐकतच नाही ते. म्हणून ते म्हणतात भोग भोगून झाल्यावर अग्निरूपाला ज्याप्रमाणे तत्व येतं, अग्नी काय करतो? भाजण्याचं काम करतो. पण अग्नीने एकदा भाजलं की मात्र ते पुन्हा उगवत नाही. म्हणून तू जर वैराग्ययुक्त राहिला 7 दिवसापर्यंत आणि ही कथा ऐकली आणि मग तुला जर कळालं की मी देह नाही, तर तुला परत जन्माला यायची गरज नाही. मी हा देह नाही आहे, मी परमात्म्याचा अंश आहे. माझ्यामध्ये जो जीव रूपाने आत्मा आहे, त्या आत्म्याचा आणि परमात्म्याचा मला संबंध साधायचा आहे राजा. एवढ्याच करता मी तुला 7 दिवस कथा सांगणार आहे, ती तुला निमूटपणे ऐकायची आहे. कृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्तं नो यथ प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं तन्नमामि हरिं परां. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. पुरुषोत्तम भगवान आता अधिक मासात करिता एकोत्तर उपवास व्रत काय होते फळ मदजी सांगावे. हात झाला का काल? हा काल झाला ना. आज 23 ते रात्रीमुळे पुढे मागे मग त्याच्यात एक होतं. तरी फळ काय मिळाले हे मजसी सगळे कृपा करून सांगावे. ऐकोन वैकुंठनाथ म्हणे प्रिय अधिक मासात करिता एकोत्तर उपवास व्रत जे फळ प्राप्त होते ते देवा लागी दुर्मिळ ऐसे आहे अत्यंत सोज्वळ. एतत् तुझविषयी निर्मिळ इतिहास सांगतो. विंध्य पर्वताचा एक भाग अमरकंठ नामे चांग सिद्धगण राहती जाण सदा अभंग वसती. सदा अभंग वस्तीमध्ये कधी तिथे भंग पावत नाही असे. तेथे शिवाच्या हस्तापासून महासरिता उद्धरून नानागिरीस भेद जाऊन समुद्रालागी मिळली असे. तियेचे नाम नर्मदा सर्व त्रैलोक्या माझी प्रसिद्धा. सिद्धचरण देव सुद्धा जाण अशी नर्मदा त्या पर्वतातून निघाली. जैसे साक्षात शंकर सर्व जनासी कल्याणकारक तैसे स्वतंत्र निरंतर शुभ करवी जाणबा. भगवान शंकर स्वतंत्र आहे म्हणे, त्यामुळे जगाचं कल्याण ते करतात. त्यांच्या स्मरण मात्रे सकळ पाप लोपती. भगवान शंकराचा नमः शिवाय किंवा शिवाय नमः
हा मंत्र म्हटल्यानं सगळ्या पापाचा नाश होतो. तसंच नमो नारायणाय नमः किंवा नारायणाय नमः हे मंत्र म्हटल्याने पापाचा नाश होतो. जगातला कल हरये नमः या मंत्रानं कमी होतो. म्हणून भगवद्गीतेच्या खाली असं लिहिलेलं असतं हरये नमः. म्हणून मोठमोठे महात्मे जगामध्ये जेव्हा कल्लोळ माजतो तेव्हा हरये नमः हरये नमः. जसं आपण संसारात अरे 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 करतो तसं हे हरे हरे हरे. महर्षी शंगनाना उपायी ऐसी महानदी पवित्र तिचे तीर विचित्र रम्य दिसे हंस कारण्य नाना प्रकारचे प्राणी भृगुकृच्छ नामे नगरी भडोच तेथे शिवाणी गौरी वसती तया नगरी भलोत्कलोमन ज्योतिर्वेद सदाचार संपन्न सत्यवादी कुशल शर्मा नामाभिधान ब्राह्मण राहत होता. त्या भृगुकुलामध्ये एक ब्राह्मण होता, तो सत्यवादी होता आणि त्याचं कुशल शर्मा नाव होतं. तयाची पत्नी कुशवती स्वरूपे सुंदर महासती अत्यंत धर्म पाळती. त्याची पत्नीसुद्धा उत्तम धर्म पाळली. ती ऐसी झाली एक कन्या स्वरूप सुंदर मान्या केवळ सात्या श्रीची अन्या. म्हणजे जशी लक्ष्मीसारखी एक मुलगी झाली म्हणतात. ऐसी धन्य त्रैलोकी तिचे मेधावती अभिमान तो उपवरतया मान पद्मनाभ द्विजनंदन उत्तम पाहिला. मुलगी उपवर झाली म्हणून तिच्याकरता पद्मनाभ नावाचा ब्राह्मणाचा मुलगा पाहिला. तोही वेदशास्त्र संपन्न मानता विशेष ठाई घटी पावोनी समयी तिथी निश्चित केला. चांगलं मुहूर्त पाहिलं तिथी निश्चित केलं. सालंकृत कन्यादान करोनी लावले लग्न 4 दिवस यथाविधान सोहळा पूर्ण झाला. काही दिवस ससुर घरी राहिले सुंदरी अत्यंत प्रीती दोघावरी जडिली तात्काळ एक क्षण वियोग वेता सोय नाव होता. दोघांना वियोग सहन होताना तव दैवाची गती विचित्र ऐसे घडवणे आले. पण त्याच 10-12 दिवसात एक विचित्र घडलं. एकदा तो ब्राह्मण सुत नर्मदा माझी गेला क्रीडार्थ गेला असता मगरे त्वरित घोडोने नेला पाताळी. त्याला पाताळात घेऊन गेला म्हणे. विप्रसूत बुडाला म्हणून लोकात झाला कंत समस्त जनाले धावून जनक जननी धावली. वक्षस्थळ ताडी ती माता पिता आक्रोश करी कांदा शशुर धावणी उभयता मृत्तिका मुखात घातली. आणि सगळेचे सगळे रडायला लागले. म्हणे हो हे जगन्नाथा कोठोनी भोग वैधव्याता कैसे ठेवू प्राणाता कोठे कांता गेलासी. देवा माझे पती कुठे गेले, मी किती दिवस वैधव्य भोगू, केव्हा माझा प्राण जाईल. ऐसे बोलोनी वारंवार विलप करी अति दारुण मरणाहून अति कठीण दुःख झाले. कारण पती दुःख हे फार कठीण असतं. तरी संसारी मरण दुःख जेणे निरसेल सगळं ऐसे काही अलौकिक व्रत आचरावे. आता म्हणे एखादं असं व्रत करावं की ज्याच्या योगानं हे दुःख जाईल. ऐसा निश्चय करून म्हणे पित्यासी म्हणे ताता जयाने भवदुःख निरसलेल ऐसे व्रत सांगा. सगळा विधी आटोपला आणि वडिलांना विचारलं. ऐकोनी कन्येची वाणी तत्पिता म्हणे प्रीती एकोत्तर व्रत अधिक मासात आचरावे. तेणे सर्व पापाचे धन सकळ दुःख निवारण घोर भवसागर तारण होईल. म्हणजे बेटा एकच आहे, अधिक मासामध्ये व्रत कर. व्रत उत्तम नसे आणिक पित्याचे ऐकोनी वाचिक मेधावली आनंदली. पुढे अधिक मास प्राप्त होता कुशसलम्याची दुहिता एकोत्तर व्रत आरंभिता झाली. नंतर 3 वर्षाने अधिक मास आला. नित्य प्रभाती उठून नर्मदा माझी स्नान करून पुरुषोत्तमाचे पूजन विप्रा लागी अर्जित. रोज उपवास करायचा आणि ब्राह्मणाची पूजन. शयन करी भूमीवरी एक दिन उपास राई एकांतरे हविषान्य खाई. मुगाची डाळ आणि पोळी एक दिवस खाई. विप्रासी भजे सर्वदा सुवर्णदान बहुत नेमे ब्राह्मणा व्रत ऐसी रीती वर्तत अधिक मास पूर्ण झाला.
सगळा महिना पूर्ण केलं. तेव्हा तिने उद्यापन सारिले, इंदिरे एव प्रकार करून व्रत संपादिले. पुढे हेही प्रति अधिक मासात रीती चालवी व्रत, ऐसे तिचे बहु अधिक मास झाले. तेव्हा ती विप्रकन्या मेधविती कालापरती कृषी होऊन नर्मदा बहुप्रीती पारण सोडते झाली. शेवटी नर्मदेवर प्रेम होतं म्हणून नर्मदेमध्ये आपला देह सोडला म्हणे. तेथे येऊन शिवदूत तीस नेले कैलास भोनी, ती उमेची प्रिय साजणी झाली सर्वात. आणि तेथे नाना भोग भोगोनी उमेच्या देही झाली लीन, आणि पार्वतीच्या शरीरात लीन झाली. पुढे लोक सुखार्थ देवी होऊन काशीत येऊन राहिली. पुणे काय झालं म्हणे, काशीत आली आणि तिचं नाव विशालाक्षी झालं. तिचे स्मरण दर्शन करून सर्वजनांचे मनोरथ पूर्ण करती झाली. आणि काशीमध्येही विशालाक्षी देवी आज सगळ्या लोकांचं मनोरथ पूर्ण करते म्हणे. आणि आरोग्यता शरीरात ठाई देतसे, आणि माणसाच्या शरीराला आरोग्य देते म्हणे. हा केवळ अधिक मास एकोत्तर व्रताचा प्रभाव, ही मम वाचा सत्य जाण लक्ष्मी. म्हणे हे सगळं अधिक मासामध्ये एकोत्तर व्रत केल्याचा प्रभाव आहे म्हणे. मेधावीची सखी एक ब्राह्मण होती कोमल नामक, तिने ही मासी पुण्यकारक नक्त आचरिले. तिची जी मैत्रीण होती तिने नक्त व्रत केलं. तीही कैलासी पावली शिवगौरी संगे देवता झाली. पुढे कल्याणात भूतळी काशीत मंगला गौरी नामाभिधान, काशीमध्ये मंगला गौरी झाले. ऐसा अधिक मासाचा प्रभाव थार, म्हणून सकळीक नाना उपाधी निरंतर स्नानादी कर्माचरावी. म्हणून माणसाने स्नानादी अधिक मासाचे पुण्य अद्भुत, वर्णाबाया कोण समर्थ, शिवविधी शेष तेथ तटस्थ राहती. सगळे इथे तटस्थ राहतात. आता फार सांगू काय, अधिक मासे निश्चय जाण. ऐकोनी क्षीराब्द तनया म्हणे हो भगवंता, एकोत्तर कथा तत्वता कथिली. आता अधिक मासी केवळ विप्रसेवेचे फळ ते मज सांगावे. आता म्हणे तुम्ही एकोत्तर वर सांगितलं, पण ब्राह्मणाच्या सेवेचं काय फळ आहे. ऐसे श्रीचे वचन ऐकोनी श्रीहरी म्हणे सिंधू नंदिनी, विप्रसेवा तुझ लागोनी सांगतो ऐक. भरतखंडी विराट नामक पुण्यदेश एक, तेथे पुण्यवंत धनिक लोक राहती. असा एक देश पुण्यवंत आहे म्हणे की तिथे पुण्यवान लोक राहतात. पुण्यराजेचे करुण, आणि जगामध्ये जे पुण्य होतं, राजा चांगला झाला की पुण्य होतं, राजा बिघडला की सगळं जग बिघडतं. म्हणून भगवंत प्रसन्न होणी तयासी वर दिला, दुर्भिक्ष नसे तुझ्या राज्य. त्या राजाला वर दिला होता. ऐसा विराट देशीचा सुरक, सह्याद्री पर्वत नायक, महापूर नामक एक नगर, पुण्यकारक शुभ, देवांनाही दुर्लभ. ऐसेच धुष्पाद, जेथे परशुरामाची जननी रेणुका असे कामदायिनी, ते देव ऋषी मुनी शूलपाणी वसत. भगवान शंकर, आईसाहेब पार्वती म्हणजे जामदग्नी रूपानं, तसं चारी वर्णाचे स्वदरतार. तेथे धनदास नामक एक शूद्र होता, सर्व भावे विप्रसेवा करी. विप्र अद्यपि होता धनिक, तरी अनेक गर्व टाकोनी सकळीक पादसेवन करीत असे. हा जो दरिद्री श्रीमंत होता, गरीब होता, शूद्र होता, पण श्रीमंत होता. पण श्रीमंतीचा गर्व टाकून विप्रसेवा करीत. त्याचे द्वावे सदन, अंगण झाडाचा, पाणी अंगणात टाकायचा, पाय रगडाचा, कपडे धुवून द्यायचा. तयाची पत्नी निर्मळ, तीही स्वस्ते करी प्रतिवता सेवा. तिने आपले अंगे सतत विप्रसेवा करीत. जे जे मार्गी प्रिय वस्तू तेथे पूर्वी. तो ब्राह्मण जे जे वस्तू मागायचा तेथे द्यायचे. ऐशी उभयता दाम्पती, विपरा माझी धनवेचती, परिवाचेन उच्चारती गदा. करत होते पण कधी तोंडाने बोलून घेत नव्हते की बा आम्ही केलं. कारण आपण जे करतो ते बोलायचं नाही. काही लोक विचारतात काय काय करतात तुम्ही, म्हटलं रेकॉर्ड केली ऐकून घ्या, त्याचं सांगायचं नाही काही. विप्रसेवा केली सतीत त्याहूनही अधिक मासात स्नानदानाचरिले.
पूर्वी दैव योगेश्वरीत कुष्ठ व्यापले सर्वत्र, पण काय झालं, एवढं सगळं केल्यावर सुद्धा कुष्ठरोग झाला. रक्त कोळगळे रात्रंदिवस, येणे चित्त झाले उचार, आचार स्वधर्मास ओढवला. आता विप्रसेवा कैची, मद शरीर झाले क्षण, आता मरण दे गे देवा, असं वाटायला लागलं की आता आपल्याकडून सेवा होणार नाही. ऐसा विचार करीत ते तयाची पत्नी मानवीती, दिवस रात्र चिंता करीत असे. त्याच्या पत्नीनं चिंता करे. पुढे कालांतरे कथित सिद्ध येऊन त्या परत कथिले स्वैत उदकी मृत्यू पावेशील. एक सिद्ध पुरुष आले आणि त्यांनी सांगितलं तू उद्या मरशील म्हणे. तेव्हा याने विप्रसेवा भावे करून श्रीसव वर्तमान विमानी आरुणानं गेला, आपल्या धनाचा भाग केला, वाटपुटून करून दिली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मृत्यू आला तेव्हा त्याला विमान ऐकलं. सिद्धाची वाणी ऐकून धनदास हर्षला म्हणे, आपल्या द्रव्याचे 3 भाग केले. एक भाग अर्पिला पुत्रासी, द्वितीया दिला कन्येसी, तृतीय तो विप्रासी तीर्थदावोनी आपला. ऐसे आपले कोटी धन तयाने वाटले टाकून, द्वितीय दिन श्री सहित स्वर्गा गेला. इंदिरे ऐक द्विजसेवेचा प्रभाव, यलोकी अपूर्व सुख. हे इंदिरे, अशा प्रभा अधिक मासामध्ये सेवा केली की पुण्य प्राप्त होतं. तयासी नाही पुनरावृत्ती, माणसाला पुनरावृत्ती नाही म्हणे. हे इंदिरे दान निश्चिती. यातील पुढील कथा पुढच्या कथाप्रसंगी येईल, म्हणून उद्याच्या अध्यायामध्ये 24व्या अध्यायामध्ये आणखीन चांगली कथा येईल. सज्जन श्रोते ऐकती चतुर, इत्रयुंशोऽध्याय ओढा. श्रीराम जय राम जय जय राम. हरी विठ्ठल. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. भोजना मागत स्वपावशेन,